शेवटचा दिवस नेटिव्ह प्लेसमधनं निघालो आहे आता आम्ही. 3 वाजलेत. चला आप्पा वहिनी चला. थोडंसं लेटच झालेलं आहे, बघूया किती वेळ लागतोय. सो 3 वाजलेत निघायला. गाडीला फ्युलिंग करायचं आहे आणि मग डायरेक्ट आपली जर्नी स्टार्ट करायची. 3 दिवस खूप मस्त गेलेत आपले. सो जर्नी स्टार्ट झालेली आहे आपली. गुहागर टू ठाणे. उजव्या हाताला देवीचं मंदिर आहे, पण नव्हती काळजी घे. गाडी पटकन रिफिल करून घेऊया आणि आपल्या गाडीची टाकी फुल करून घेऊया. फुल करा, टाकी फुल करा. ठाण्यातनं जेव्हा निघालो होतो तेव्हा मी टाकीमध्ये 850 ते 900 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं आणि गाडी रिझर्वला नव्हती लागली, तरी पण मी एकदा टाकी फुल करून घेतली. तर परशुराम घाट सुरू झालेला आहे. मस्त घाट आहे हा. 10 ते 15 किलोमीटरचा घाट आहे. मस्त नागमोडी अशी वळणं आहेत. तर चला आपण आता हा घाट एन्जॉय करूया. ट्रॅफिक आहे घाटामध्ये थोडा. सो आपल्याला त्या तिथे जायचं आहे अजून. आत्ताशी हा घाट सुरूच आहे. इथून राईट लेफ्ट असं 2-3 डोंगर पार करून. हे असे गडबड करतात. डायव्हर्जन असलं तर ही मोठी गडबड झाली असती. आता ॲक्सिडेंट होण्याचा चान्स होता. बट गडबड करू नका मित्रांनो, डायव्हर्जन आहेत. जोपर्यंत ट्रॅफिक भेटत नाही आहे तोपर्यंत गाडी खेचतो आपण. अंतर
खूप लांबचा आहे, बट आज खूप मजा येते. परवापेक्षा आज गाडी चालवायला खूप मजा येते, म्हणजे हा पट्टा पूर्ण रिकामा भेटतोय आपल्याला. रस्ता भेटलाय आज आपल्याला मोकळा. घाट सुरू झालेला आहे कशेडीचा. सो इथून पूर्ण असं नागमोडी वळण, हा डोंगर, या डोंगरातनं तिथे, तिथून तिथे. पावसाळ्यामध्ये ना खरंच मित्रांनो इथं खूप असं मस्त असं वातावरण असतं. हा जो पूर्ण, हा इथे पूर्ण असं ग्रीनरी असते. हा जो टर्न आहे हा खूप मोठा असा टर्न आहे. केवढा मोठा टर्न आहे बघा. तर आता जस्ट एक 5 मिनिटापूर्वी आम्ही ब्रेक घेतला होता. तिथून आता परत जर्नी स्टार्ट केलेली आहे. सेकंड स्टॉप गोठणे किंवा चला करा मग रस्ता एन्जॉय मित्रांनो. रायडर पुढे आहेत, चालत आहेत ते अमित दादा आणि सुशांत गाडी चालवताना. सूर्य अस्त होताना डोंगराच्या पलीकडे गेलेले आहेत सूर्य देवता. खूप मस्त असा व्ह्यू कॅमेऱ्यामध्ये आपल्या कॅप्चर झालेला आहे. व्ह्यू बघून आतापर्यंत जेवढा आम्हाला स्ट्रेस आला होता तो सगळा स्ट्रेस निघून गेला. ट्रॅफिक ठीक आहे, नॉर्मल आहे, लाईन लागली, बट एकाच ठिकाणी अडकून राहणं आणि मुंगीच्या पावलांसारखं चाललं ना, मग त्याला मजा येत नाही. मग बाबा नाव घेतलं आणि ट्रॅफिक, हे अशी लोक येडी असतात, 4 लाईनी लावून मोकळ्या होतात. सो काय माहिती आता हे कुठपर्यंत आहे. ओ हालत खराब आहे, मला डाऊट आहे, कारण की फूडपर्यंत पूर्ण लाल लाल दिसते. मे बी ट्रॅफिक आहे. ऑफ रोडिंग करूया. यो धुरळा 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 धुरळा. गोष्ट आता नेमकी झालेली आहे मित्रांनो. पुढे पूर्ण जाम आहे. आता माहिती नाही, आता आपल्याला प्रवास आपला हा इथपर्यंतच. ट्रॅफिक फ्री झालं की लगेच भेटतो मित्रांनो तुम्हाला. A few moments later. पूर्ण असं ट्रॅफिक आहे, पूर्ण रोड असा जाम झालेला आहे माणगावच्या पुढे. 6 वाजत आलेत. पूर्ण जर पूर्ण बघाल, पूर्ण रस्ता जाम झालेला आहे.
किती वेळ लागेल माहिती नाही. ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झालेली आहे नेमकी. A few moments later. सो थोडं ट्रॅफिक खुललंय आपल्याला. नशिबाने लेफ्ट राईट करत आपण चाललोय. बघूया कुठपर्यंत जाता येतं. सो मित्र भेटलेत आपल्याला, म्हणजे प्रतीक आणि योगेश. म्हणजे कामान्यातनं सुटल्याच्या नंतर ते आत्ता आपल्याला भेटलेले आहेत. हो, लाईव्ह ॲक्सिडेंट झाला असतं मित्रांनो. आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालेलं आहे. प्रतीक आणि योगेश. सो जस्ट 1 मिनटं झालं आपलं ट्रॅफिक क्लिअर होऊन झालेलं आहे. मानगाव क्रॉस पण केलेलं आहे आम्ही. राईट लेफ्ट करत आलेलो आहे. बाईक असल्यामुळे पटकन बाहेर पडता येतं ट्रॅफिकमधून. अदरवाईज पाठी खूप ट्रॅफिक आहे मानगावला. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. मे बी 1-2-3 किलोमीटरची लाईन आहे. 4 व्हीलरवाले ट्रकवाले तर बंद करून बसलेले आहेत गाड्या. छोट्या गाड्या ज्या आहेत त्या जात आहेत, सोडत आहेत, त्यांना क्लिअर करत आहेत. बट मोठे ट्रक आहेत आणि बस आहेत त्या अडकलेलेच आहेत. वा, मला माहिती नाही माझा कॅमेरा हा किती जस्टिस करतोय. बट मस्त रस्ता सुरू झालेला आहे फायनली. इंदापूर हायवे बघूया. बघा, तुम्हाला जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत मला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. लाईटच्या प्रकाशामध्ये, हेडलाईटच्या आणि बाकीच्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये. करा एन्जॉय. तर इंदापूरच्या पुढे परत ट्रॅफिक लागलेलं थोडं. आता पण थोडं ट्रॅफिक आहे. सो आम्ही ब्रेक घेतलेला, कारण पोलादपूरपासून कंटिन्यू राईड चालू होती. जवळजवळ 100-1 किलोमीटर आम्ही कंटिन्यू राईड केली. सो आता थांबलो होतो 10 मिनटं. आता डायरेक्ट पनवेलला थांबणार आहे. तिथे काही टी ब्रेक, स्नॅक्स ब्रेक करून डायरेक्ट ठाणा. कर्नाळा बर्ड सँच्युरी. छोटासा स्मॉल असा घाट सेक्शन आहे. इथून पनवेल मे बी 17-18 किलोमीटर असेल. सो अशा प्रकारे पनवेलला पोचतो आहे आम्ही. हा बायपास आहे, कोकण एक्सप्रेस हायवे आपला तिथेच एंड झाला आहे. आता इथे थोडंसं थांबूया 10-15 मिनटं, आणि इथून मग परत नॉनस्टॉप राईड चालू करायची आपल्याला ठाण्याला जायला. सो चला तर इथे थोडासा ब्रेक घेऊया. A few moments later. ठाणे, पनवेल, बेलापूर
पनवेलमध्ये एंट्री. थोडा टी ब्रेक घेतला होता. सो इथून आपलं ठाणे 32 किलोमीटर आहे. तर ड्रीम राईड आपली कोकण राईड अंतिम टप्प्यामध्ये कळव्या नाकाला पोचलोय. इथून 10 मिनटं लागतील मला अजून घरी पोचायला. राईड संपले. इथे शेवट झालेला आहे आपल्या राईडचा. बरं वाटलं राईड करून. टाटा टाटा. सो आता इथून मी राईट मारल्याच्या नंतर कॉलेर सुरू. व्हिडिओ एंड करायचा टाईम आला आहे. हा आपला नेहमीचा स्पॉट आता मी फिक्स करेन. इथे येऊनच व्हिडिओ एंड करेल. होप सो जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन माझ्या कोकण राईडची ड्रीम राईडची व्हिडिओ, तुम्हाला ती व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायचं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 3 दिवसाची ट्रिप मस्त झालेली आहे. मजा आली. आपल्या सुभेदारने आपल्याला खूप मस्त अशी साथ दिलेली आहे. बघाल तर 602 किलोमीटर रनिंग झालेलं आहे कशाळी. अजून इथून 4 किलोमीटर माझं घर आहे. सो फार 606 ते 607 किलोमीटर होऊन जाईल. पुन्हा एकदा नवीन राईडमध्ये भेटूया लवकरच. अजून एक प्लॅन मी केलेला आहे. बघूया तो कधी सक्सेसफुल होतोय पुढच्या महिन्यामध्ये. चला तर मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, हेल्दी रहा, सुखी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.